नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे 8:15 वाजले. आता पुन्हा एकदा डब्याची तयारी करून घ्यायची आहे, कारण आज संडे असून सुद्धा त्यांना आज कामावर जायचं आहे. बघू आता पुढे कसं काय काय बनवायचं किंवा काय. तर मस्तपैकी पडदे उघडते खिडक्यांचे. किचन आणि हॉलचा कचरा काढून झाल्यानंतर मी इथं देवपूजा करायला आली आणि काल जी रांगोळी काढली होती तिथे क्लीन करून घेतलं. ती रांगोळी मी एका कागदावर घेऊन ती कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली आणि हे जे अगरबत्तीच्या असतात ना काड्या आणि जी राख पडलेली असते ती एकत्र करून ठेवते आणि एकत्र करून मग नंतर ती एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्यात नेऊन टाकते. म्हणजे त्याचं कुठं म्हणजे असं चुकीच्या जागी नको पडायला म्हणून मी ती झाडाच्या बुंद्यात टाकते. इथं मस्तपैकी देवपूजा माझी झालेली आहे. त्यानंतर मी अगरबत्ती सगळ्या घरातून फिरवते आणि त्याच्यानंतर मग दरवाजावर नेऊन लावते. इथे एक मला स्टँड घ्यायचं आहे अगरबत्ती लावण्यासाठी. आणि वास्तुशांतीला आपल्या इकडे असं कोल्हापूर साईडला असं तोरण लावतात. इकडं कोकणामध्ये अशी काही पद्धत नाही आहे. सकाळी उठल्या उठल्या आईला एक मिठी मारल्याशिवाय स्वराच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. आणि इथे जी गाय दिसते ना ते गाय तिथे रिकाम्या माळावर येऊन फिरतात. त्यांना मी सकाळी चपाती वगैरे देते उरलेली. मितालीची तब्येत काल अचानक बिघडले, त्याच्यामुळे तिला आज खावंसं पण काही वाटत नाही. त्यामुळे ते आता कॉफी वगैरे पिऊन गेले. तुम्हाला दाखवते तिने कसा पसारा करून ठेवला आहे. तो पसारा करते आणि उरकतच नाही, ते नंतर मला उरकावं लागतं. अजून बरंचसं काम आहे बाकी, म्हणजे जे मी मागाशी मला पसारा दाखवला ना, म्हणजे पसारा म्हणण्यापेक्षा भरण्या वगैरे आहेत त्या सेट करायच्यात मला थोड्याशा. अजून काही कपाट वगैरे बनवलं नाही. तर म्हटलं ते फ्रीज वगैरे सगळं हलवून व्यवस्थित नीटनेटकं ठेवावं. तर करते आता. हे कॉफीचं भांडं, कप, हे दुधाचं भांडं इथंच बाहेर हे अशी साखर वगैरे सांडून ठेवले. बघू शकते असं सगळा पसारा करून ठेवते. मी तुमच्याशी भांडी लावत लावत बोलते. मी ह्यांना मध्यंतरी म्हटलं होतं की मला स्वतःचं नाव कमवायचं आहे. म्हणजे स्वतःचं नाव म्हणजे आपण दरवेळेस कसं होतं बायकांचं की नवऱ्याने केलं तर सगळ्या गोष्टी, नवऱ्याने आणून दिलं तर सगळ्या गोष्टी. मला हे सगळं आणून देतात, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला असं वाटतं की माझं असं काहीतरी अस्तित्व असावं, ह्यासाठी माझी थोडी धडपड चालू आहे. म्हणून तर मग मी यूट्यूब क्षेत्राची निवड केली आहे. बघू कसं काय रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यातून. तसं तर तुम्ही सपोर्ट केला तर अशीच पुढे जात जाईल मी. बघू आता कसं काय होतं आहे. होत आले आता भांडी लावून माझी. भांडी लावून झालं की मग पटकन ते डबे वगैरे नीट ठेवेन आणि फ्रीज एक साईडला इकडे खिडकीच्या साईडला ठेवणार आहे. बघते आता. पुन्हा भेटू. जॉबसाठी तर मला अजिबात परमिशन नाही आहे, कारण ह्यांना जॉब वगैरे केलेला आवडत नाही. त्याच्यामुळे मग मला आता घरी बसल्या काय असेल तर कर. मग घरी बसल्या आता आम्ही शिवणकाम पण करते. पण आता असा प्रॉब्लेम झाला आहे की इथं नवीन घरी राहायला आल्यापासून बरेचसे कस्टमर कमी आहेत. त्याच्यामुळे ते पण होत नाही आहे व्यवस्थित. डबे सगळे पुसून घेते आणि मग नंतर सेट लावून घेते. आणि कपाट नाही आपलं हे काय फ्रीज सेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी ते सँडलवूड पावडर, फेस पॅक पावडर मागवली, म्हणजे बरेच दिवस झाले. छान आहे, पण ती इंडस व्हॅलीची आहे. ऑनलाईनच मागवली, खूप सुंदर आहे. खिडकीजवळ जे 2 ड्रम होते ते मी बाहेर ओढून घेतले आणि तिथली फरशी क्लीन करून घेतली. स्वच्छ पाण्याने कापड ओलं करून छान अशी पुसून घेतली. त्यानंतर मग फ्रीज ओढून घेतला इकडे खिडकीजवळ. आणि आपल्या मदतीला जेव्हा कोणी नसतं तेव्हा सगळ्या कामाचा लोड आपल्या एकट्यावरच येतो. कारण मितू पण तशी एवढी फार कामात मदत करत नाही. फक्त कपडे वगैरे असेल तर ती धुते. बाकी असं बारीक सारीक कामामध्ये तिला काही इंटरेस्ट नाही जास्त. त्याच्यामुळे सगळं एकट्यालाच करावं लागतं. आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी
बायकांना कामं चुकलेलीच नाही, मग ती हाऊसवाईफ असू दे नाही तर वर्किंग वुमन असू दे, प्रत्येकाला कामंही करावीच लागतात. आणि किती जरी कामं केली तरी घरातल्यांचं काही समाधान होत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आता बघू शकते इथे छान असं सेट करून घेतलं आहे मी. कसं वाटते नक्की सांगा. आणि बाकीच्या जे छोटे छोटे बरण्या होत्या ते साईडला ठेवून घेतल्या मी. दोन्ही साईडला इकडच्या ज्या गरजेच्या आहेत ते इकडे ठेवल्या आणि जे जास्त गरजेचे नाहीत ते इकडे ठेवल्या. अजून भरपूर गोष्टी सेट करायच्या आहेत, थोडं थोडं जसं जमेल तसं बघू. मग मी झोपली होती ना थोडा वेळ, पण झोप काही लागली नाही कारण 2:30 वाजता यांचा फोन आला दुपारी. त्याच्यानंतर झोप काही लागली नाही. मग म्हटलं ते किचनमधलं क्लीन करून घेऊया आणि मग चटई काढून घेऊया. पटकन चटई काढून घेतली. तोपर्यंत मिताली आणि मितालीची मैत्रीण खाली खेळायला गेल्या. सगळं बऱ्यापैकी उरकल्यानंतर मग म्हटलं आता थोडं मशीनवर बसूया, कारण साडी एक पिको करायची होती. नऊवार होती ना, ती फक्त पिकोच करायची होती आणि एका बॅगला चेन लावायची होती. ते आता मी तुम्हाला पुढे दाखवले चेन कशी काय लावायची, तेव्हा सांगते मी तुम्हाला. इथे मी साडीचा क्रॉस काढून घेते, म्हणजे क्रॉस काढून घेतलं की छान अशी स्ट्रेट पिको होते. परवा एक मी पफ बाईचा छान असा एक टॉप शिवला आहे. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे, नक्की माझ्या चॅनेलला भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला पण आवडेल. मध्ये मध्ये चॅनेलवर मी रेसिपीज पण टाकत असते, ते सुद्धा तुम्ही बघत चला, म्हणजे तुम्हाला पण समजेल की आमच्याकडची पद्धत तुमच्याकडची पद्धत त्याच्यामध्ये काय फरक आहे ते. त्यानंतर मी मशीनला धागा लावून घेतला आणि साडीला पिको करून घेतलं. साडीला पिको करून झाल्यानंतरची एक ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे, ते तुम्ही नक्की बघा. या ट्रिकवरनं एक माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे काकी आल्या होत्या माझ्याकडे ओढणीला पिको करण्यासाठी, आणि ओढणीला पिको झाल्यानंतर मी जे शेवटचे 2 धागे राहतात ना पिको केल्यानंतर, त्या 2 धाग्यांची ना गाठ बांधते. म्हणजे मला ती सवयच आहे, कोणतंही काम करायचं तर परफेक्टच करायचं, मग कितीही वेळ लागला तरी चालेल, मग ते जेवण असो किंवा माझं शिलाई काम असो. आता मी इथे तुम्हाला दाखवते. जे 2 धागे राहिलेले असतात ना, ते अशी छान अशी गाठ मारायची. त्यांना ते माझं काम खूप आवडलं, असं गाठ वगैरे बांधून देते. नाही तर काय काय बायका ते असंच सोडून देतात. त्याच्यामुळं काय होतं, ते धागे ना सुटत जातात. आणि जर अशी आपण गाठ बांधली ना 2 वेळा की मग ते धागे सुटत नाहीत, आणि तिथे कैचीने कट मारायचा की मग ते सेट होऊन जातं, म्हणजे ते सुटत नाही ती पिको केलेली आपण. इथे माझी साडी पिको करून झालेली आहे, ती मी घडी घालून घेतली पटकन. इथे बघू शकताय तुम्ही किती स्ट्रेट पिको झालेलं आहे. मस्त अशी घडी घालून साडी ठेवून दिली. त्यानंतर मी बॅगेला चेन लावायला, म्हणजे रनर असतो ना, रनर लावायचा होता बॅगेला, तो लावण्यासाठी घेतला. आधी सुरुवातीला काय करायचं, जे सुरुवातीचे टोकं असतात ना त्या चेनचे, ते असं थोडंसं ओढून स्ट्रेट करून घ्यायचं दोन्ही ह्याचं. त्यानंतर तो रनर असतो ना, हा असा रनर, तो फ्रंट बाजूनी त्याच्यामध्ये ते 2 स्ट्रेट केलेले भाग असतात ना, ते आतमध्ये घुसवायचे. त्यानंतर ओढून घ्यायचं, मग चेन सेट होते. बघा इथे मी तुम्हाला दाखवते. तसं तर रनर लावणं अगदी सोपं असतं, मला एवढं काय त्याचं वाटत नाही, पटकन होऊन जातं. कारण माझा बॅग शिवण्याचा पण कोर्स झालेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं शिक्षण दिलेलं आहे आम्हाला, की कसं काय रनर बसवायचा, चेन कशी लावायची, हे सगळं झालेलं आहे. पण मी बॅग वगैरे हल्ली शिवत नाही, जास्तीत जास्त ब्लाऊज, गाऊन, ड्रेस असंच, आणि पिको वगैरे करते. तर बघू शकता इथे असं 2 जे टोकं आहेत ना, ती धरून चेन ओढून घ्यायची, चेन लागून जाते पटकन, आणि ते उरलेला खुला भाग असतो ना, ते शिवून घ्यायचं. त्यानंतर मी मशीनचं काम झाल्यानंतर मी लादी पुसायला घेतली. आधी बेडरूमची लादी पुसून घेतली पटकन, त्यानंतर हॉलची लादी पुसून घेतली. आता काही काही जण फरशी म्हणत असतील, पण मी लादी म्हणते, इकडं सवयच झाली ती लादी म्हणायची. संध्याकाळी मुलं खेळायला गेल्यानंतर कोणीच नसतं, म्हणजे रिकामा वेळ असतो ना घरी, तेव्हा मग पटकन लादी पुसून घेते. नाही तर मग सारखे जर फेऱ्या मारत असतील तर लादी पुसणं वगैरे संध्याकाळचं होत नाही, ती सकाळीच एकदा पुसून घेतलेली बरी वाटते. पण आज सकाळी सगळा वेळ ते किचनमध्येच गेल्यामुळे मग संध्याकाळी मी लादी पुसायला घेतली. तर बघू शकता की ते चकाचक झाले बेडरूम. त्यानंतर मितू आली, ती जातच होती बेडरूममध्ये,
आणि तिचे पाय उठणारच होते, पण मी तिला थांबवली. ही छान अशी कागदी फुलं घेऊन आली, जी कोल्हापूरमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. म्हणजे प्रत्येकाच्या दरवाजासमोर त्याचंच कुंपण तुम्हाला दिसेल, त्या फुलांचंच, म्हणजे कागदी फुलांचं. त्यानंतर पण खूप छान वाटलं ती फुलं बघून पण मला. त्यानंतर मी हॉलची लादी पुसून घेतली पटकन. मुलं यायचा टाईम पण झाला होता, म्हणून फटाफट लादी पुसून घेतली. त्यानंतर बघू शकताय फायनल लुक हॉलचा. एकदम चकाचक झाला आहे हॉल. त्यानंतर लादी पुसून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की उशीचे कवर्स आहेत ना, त्यांना शिलाई मारायची आहे. आणि म्हणून म्हटलं मग शिलाई मारून घेऊया पटकन. मी ते शिलाई मारण्यासाठी बसले. बघा किती सुंदर उशी कवर आहेत. थोडी हलकी आहे क्वालिटी, पण छान आहेत. 25 रुपयाला एक बसला, म्हणजे 100ला 4 आले ते. मग मी इथं डबल शिलाई मारून घेतली, बघू शकता इथे तुम्ही. मग म्हटलं आता घडी घालून ठेवून द्यावं एक ठिकाणी. इथे मी डबल शिलाई मारली. त्यानंतर मला खूप कंटाळा आला होता, म्हटलं पटकन चहा ठेवावा. भांड्यामध्ये थोडंसं दूध होतं, म्हणून म्हटलं त्यातच चहापुडी आणि साखर ॲड करून पटकन चहा करून पिऊन घ्यावा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर मग बाय.